फ्रेंड्स, माझं नाव संस्कृती शेंडगे. आज मी तुम्हाला हे स्लॉ समजून सांगणार आहे. तर आपण पहिल्यांदा हे स्लॉचं डेफिनेशन बघूया. द एन्थॅल्पी चेंज फॉर रिॲक्शन सेम वेदर द रिॲक्शन टेक्स प्लेस इन वन स्टेप और नंबर ऑफ स्टेप. जर एखादी रिॲक्शन एका स्टेपमध्ये किंवा एकापेक्षा जास्त स्टेपमध्ये होत असेल तर त्याची चेंज इन एन्थॅल्पी ही सेमच असणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला दोन सपोज एक्झाम्पल घेतले, A to C जर रिॲक्शन होत असेल तर त्याची चेंज इन एन्थॅल्पी 20 जूल आहे. आणि जर तीच रिॲक्शन A to B, B to C होत असेल तर त्याची ही चेंज इन एन्थॅल्पी 20 जूलच असणार आहे. त्याच्यासाठी आपण रूल्स पाहणार आहोत. पहिला रूल असा आहे, जर A to B रिॲक्शन होत असेल आणि त्याची चेंज इन एन्थॅल्पी आपण 20 किलो जूल घेतली आणि तीच रिॲक्शन जर आपण रिव्हर्स केली, B to A केली, तर त्याची चेंज इन एन्थॅल्पीचे साइन हे चेंज होणार आहेत. जर प्लस असेल तर ते मायनस होतील आणि मायनस असेल तर ते प्लस होतील. दुसरा रूल असा आहे, जर आपण एखाद्या रिॲक्शनला n नंबरने मल्टिप्लाय केलं तर त्याच्या चेंज इन एन्थॅल्पीलाही आपल्याला n नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि एखाद्या रिॲक्शनला जर आपण n नंबरने डिवाइड केलं तर त्याच्या चेंज इन एन्थॅल्पीलाही आपल्याला n नंबरने डिवाइड करावं लागेल. तर आपण त्याच्यासाठी एक एक्झाम्पल सोडवून बघूया. एक्झाम्पल असं दिलं आहे, 2Fe + 3/2O2 यूज Fe2O3. ही एक रिॲक्शन दिली आहे आणि त्याची चेंज इन एन्थॅल्पी ही -822 किलोजूल पर मोल दिलेली आहे. आणि दुसरी रिॲक्शन अशी दिलेली आहे, C + 1/2O2 गिव्स CO. त्याची चेंज इन एन्थॅल्पी आपल्याला दिलेली आहे -110 किलोजूल पर मोल. आणि आपल्याला तिसरी रिॲक्शन दिली आहे, तिची आपल्याला चेंज इन एन्थॅल्पी फाइंड करावी लागेल. तर आपण करूया. आपण पहिल्या दिलेल्या दोन रिॲक्शन ॲज इट इज लिहून घेऊया. ह्याला आपण इक्वेशन 1 देऊया. ह्याला आपण इक्वेशन 2 देऊया. आपण जर बघितलं तर ह्या रिॲक्शन मध्ये आपल्याला Fe2O3 हा प्रोडक्ट साईडला दिलेला आहे आणि ज्या रिॲक्शनसाठी आपल्याला एन्थॅल्पी फाइंड करायची आहे त्या रिॲक्शन मध्ये Fe2O3 हा आपल्याला रिॲक्टर साईडला दिला आहे. त्यामुळे आपल्याला पहिली रिॲक्शन ही रिव्हर्स करावी लागेल. तर आपण इक्वेशन 1 रिव्हर्स करूया. आणि आपण जर दुसरी रिॲक्शन बघितली तर त्यामध्ये कार्बन एकच आहे आणि आपल्याला ज्या रिॲक्शनसाठी एन्थॅल्पी फाइंड करायला लावली आहे त्या रिॲक्शन मध्ये कार्बन 3 आहे. तर आपल्याला इक्वेशन 2 ला 3 ने मल्टिप्लाय करावे लागेल. तर आपण जर ही रिॲक्शन रिव्हर्स केली आपण ही रिॲक्शन रिव्हर्स केली म्हणजे आपल्या चेंज इन एन्थॅल्पीची साइन चेंज होणार. आपण हे रूल्स मध्ये पाहिलं आहे. तर आपली चेंज इन एन्थॅल्पी आहे 822 किलोजूल पर मोल. आणि आपण दुसऱ्या रिॲक्शनला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर ती रिॲक्शन 3C + 3/2O2 गिव्स 3CO. आणि आपण हे रूल्स मध्ये बघितलं आहे, जर रिॲक्शनला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला चेंज इन एन्थॅल्पीला मल्टिप्लाय करावं लागेल. तर आपली रिॲक्शन -330 किलोजूल पर मोल. आपण जर ह्यात बघितलं
तर 3/2O2 ला 3/2O2 कॅन्सल होतात. तर आपण ही रिॲक्शन ऍड करूयात. आपण चेंज इन एन्थॅल्पीला ही ऍड करूयात. आपलं फायनल आन्सर आलेला आहे 492 किलोजूल पर मोल. जर मी समजवलेली कॉन्सेप्ट तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.